Good afternoon, students. In that last lecture, we have seen the cerebrum, the diagram of cerebrum, then brain. Now, this lecture, we have seen that the medulla oblongata. In that medulla oblongata, means that it extends from pons varoli above and it's continuous with spinal cord below. म्हणजे काय झाले इथं काय सांगितलं, इट एक्सटेंड्स फ्रॉम पॉन्स व्हेरोली, म्हणजे पॉन्स व्हेरोलीपासून याची सुरुवात होते. आबो आबो म्हणजे वरती, बिलो म्हणजे खाली. आलं लक्षात तुमच्या? आबो अँड इज कंटिन्युअस विथ स्पायनल कॉर्ड बिलो, आणि हे स्पायनल कॉर्ड बरोबर कंटिन्युअस होते. आलं लक्षात तुमच्या? नेक्स्ट काय सांगितले बघा, इट इज अबाउट 2.5 सेंटीमीटर लॉंग अँड इज शेप्ड लाईक पिरॅमिड विथ इट्स बेस अपवर्ड. इट लाईज विद इन क्रॅनियम. नेक्स्ट काय सांगितले तुम्हाला, इट इज अबाउट 2.5 सेंटीमीटर लॉंग. हे 2.5 सेंटीमीटर लॉंग आहे. आलं लक्षात? अँड इट शेप्ड लाईक पिरॅमिड, त्याचा शेप हा पिरॅमिडसारखा आहे. विथ इट्स बेस अपवर्ड, आणि बेस हा अपवर्ड आहे. नेक्स्ट तुम्हाला काय सांगितलं, विथ इट लाईज विद इन क्रॅनियम, हे क्रॅनियमच्या जवळ आहे. आलं लक्षात? काय बघतोय आपण? मेडुला ऑब्लॉंगेटा. नेक्स्ट आपण बघूया फंक्शन्स ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. आता फंक्शनमध्ये तुम्हाला इथं सांगितलं आहे बघा, द कार्डिॲक सेंटर प्रेझेंट. म्हणजे आता कार्डिॲक सेंटरमध्ये काय होते, देन बघा रेस्पायरेटरी सेंटर, देन व्हॅस्कोमीटर सेंटर अँड रिफ्लेक्स सेंटर. तर फर्स्ट आपण कार्डिॲक सेंटरमध्ये बघूया. कार्डिॲक सेंटरमध्ये काय सांगितले. आता कार्डिॲक सेंटर म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल, कार्डिॲकमध्ये काय होणार आहे, तर विच रेग्युलेट्स अँड कंट्रोल्स रिदमॅसिटी, ॲटोमॅटिसिटी, कंडक्टिव्हिटी, देन कॉन्ट्रॅक्टिलिटी अँड ऑल्सो मायोकार्डियम. हे सगळं काय करणार आहे, तर रेग्युलेट करणार आहे ह्यामध्ये. आणि कंट्रोल हार्ट रेट, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट, म्हणजेच काय, तर ही कंडक्टिव्हिटी, कॉन्ट्रॅक्टिलिटी, रिदमॅसिटी, ॲटोमॅटिसिटी. आलं लक्षात तुमच्या? देन आपण बघू शकतो रेस्पायरेटरी सेंटर. रेस्पायरेटरी सेंटरमध्ये काय, तर रेस्पायरेशन रिलेटेड येणार. मग त्यामध्ये काय, रेग्युलेट्स रेट अँड डेप्थ ऑफ रेस्पायरेशन, म्हणजे आपले रेट आणि डेप्थ ही रेस्पायरेशनची ते रेग्युलेशन ठेवतं रेस्पायरेटरी सेंटरमध्ये. देन तुम्ही बघू शकता व्हॅस्कोमीटर सेंटर. व्हॅस्कोमीटर सेंटरमध्ये काय सांगितलं, कंट्रोल साईज ऑफ ब्लड व्हेसल्स, म्हणजे ब्लड व्हेसलची साईज हे कंट्रोल करतं व्हॅस्कोमीटर सेंटरमध्ये. आणि लास्ट वन काय, तर द रिफ्लेक्स सेंटर्स ऑफ वॉमिटिंग, स्नीजिंग, कफिंग अँड स्वॉलोईंग. तर लास्टला रिफ्लेक्स सेंटरमध्ये काय सांगितले, तर हे सर्व वॉमिटिंग, स्नीजिंग, कपिंग अँड स्वॅलोईंग ह्या सर्व प्रोसेस रिफ्लेक्स सेंटरमध्ये होतात. म्हणजे काय सांगितलं इथं, द रिफ्लेक्स सेंटर प्रेझेंट इन द मेडुला ऑब्लॉंगेटा. रिफ्लेक्स सेंटर हा प्रेझेंट कुठे, मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये. अँड प्रोटेक्ट्स द बॉडी फ्रॉम एंट्री ऑफ हार्मफुल सबस्टन्स इन टू बॉडी. आणि बॉडीला प्रोटेक्ट करतं रिफ्लेक्स सेंटर. कशापासून? हार्मफुल सबस्टन्स बॉडीमध्ये येण्यासाठी. बरं, हार्मफुल सबस्टन्स आल्यानंतर बॉडीमध्ये काय होणार हे तुमच्या लक्षात आलं का? आता वॉमिटिंग होणार, स्नेजिंग होणार, कपिंग होणार अँड स्वॅलिंग होणार. आलं लक्षात तुमच्या? देन आपण बघू शकतो सेरेब्रम आपण काल बघितलेलाच आहे. फंक्शन पण बघितले आपण सेरेब्रमचे काल. देन तरी पण आपण सेरेब्रम इन दॅट थोडं बघूया. सेरेब्रममध्ये आपण काय बघितलेलं, हा पॉन्स व्हायरोलीच्या शेजारी आहे. म्हणजे इट्स बिहाइंड विथ इट इज सिच्युएटेड बिहाइंड द पॉन्स व्हायरोली. देन तुम्ही काय बघितलं, इट इज ओव्हाइड इन शेप, ओव्हाइड शेपमध्ये. देन बघितलं आपण इट इज टू हेमिस्पियर्स विच आर सेपरेटेड बाय नॅरो मेडियन स्ट्रीप नोन ॲज व्हर्मिस, त्यालाच व्हर्मिस असं म्हटलं जातं. देन फंक्शनमध्ये आपण बघूया, इट कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट्स द ॲक्टिव्हिटीज ऑफ व्हेरियस ग्रुप ऑफ मसल इन्शुरिंग स्मूथ ॲक्शन्स. म्हणजे हे कंट्रोल करते आणि कोऑर्डिनेशन करते मसलचं इथं. त्याचबरोबर काय, तर इट कॉन्सर्न्ड विथ व्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट्स अँड बॅलन्स. म्हणजे ह्यामध्ये काय करते, तर हे कॉन्सर्न्ड आहे व्हॉलंटरी मस्क्युलर मुवमेंट्स बरोबर आणि बॅलन्स बरोबर. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये मुवमेंट होणार आणि बॅलन्स होणार आहे त्यामध्ये सेरेबेलमचा यूज आहे, कार्य करते. नेक्स्ट बघू शकता आपण मसल टोनसुद्धा मेंटेन करतं सेरेबेलम. नेक्स्ट आपण बघू शकतो इट कोऑर्डिनेट ॲक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ मेंटेनन्स ऑफ बॅलन्स ऑफ द बॉडी इक्विलिब्रियम. म्हणजे मी तुम्हाला मागे सांगितलं, म्हणजे हे सेरेबेलम आहे. सॉरी, आपण लास्ट लेक्चरला सेरेब्रम बघितलेलं, सेरेबेलम आता आपण बघतोय. देन आपण स्पायनल कॉर्ड बघूया. स्पायनल कॉर्डची डायग्राम तुम्ही बघू शकता, काय काय इथे तुम्हाला नमूद केलेले. डॉर्सल फिशर,
वर आहे तो डॉर्सल, खाली आहे तो अँटेरियर फिशर, देन अँटेरियर व्हाईट मॅटर, देन पोस्टेरियर व्हाईट मॅटर, देन बघू शकता सेंट्रल क्रॅनियल लॅटरल व्हाईट कॉलम, अँटेरियल हॉर्न ऑफ ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर डॉर्सल साईटला, पोस्टर हॉर्न ऑफ ग्रे मॅटर आणि ग्रे मॅटर. म्हणजे व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर, डॉर्सल व्हेंट्रल हे तुम्हाला स्पायनल कॉर्डमध्ये मेन लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आपण बघू शकतो स्पायनल कॉर्डची डेफिनेशन आणि फंक्शन आपण बघूया. तर स्पायनल कॉर्ड म्हणजे काय? स्पायनल कॉर्ड म्हणजे थोडक्यात नर्वस टिश्यू, हे तुमच्या लक्षात घ्या. स्पायनल कॉर्ड इज म्हणजे थोडक्यात इट इज डिफाईन्ड ॲज अ नर्वस टिश्यू लिंक बिटवीन द ब्रेन अँड पेरिफेरल ऑर्गन ऑफ बॉडी. म्हणजे एक जी लिंक आहे कशामध्ये, ब्रेन आणि पेरिफेरल ऑर्गन ऑफ बॉडी, त्यालाच काय म्हटलं जातं तर स्पायनल कॉर्ड असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, स्पायनल कॉर्ड इज इलॉंगेटेड अँड ऑलमोस्ट सिलेंड्रिकल पार्ट ऑफ द CNS अँड एक्सटेन्स फ्रॉम मेड्युला ऑब्लांगेटा. हा मेड्युला ऑब्लांगेटापासून स्टार्ट होतो आहे थोडक्यात. त्यानंतर आपण बघू शकतो त्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये बघा, इट इज अबाउट 45 सेंटीमीटर लॉंग अँड इज अबाउट थिकनेस ऑफ लिटल फिंगर. स्पायनल कॉर्ड इज सराउंडेड बाय ड्युरा मॅटर, ॲराकॉइड अँड पिया मॅटर. देन बघू शकता द स्पायनल कॉर्ड एमर्जेस आउट फ्रॉम अन ओपनिंग इन द क्रॅनियल नोन ॲज फॉर्मेन मॅग्नम. म्हणजे काय ह्यात तुम्हाला सांगितलं आहे बघा, स्ट्रक्चरमध्ये काय आहे स्पायनल कॉर्डच्या थोडक्यात हे बघूया आपण. हे इलॉंगेटेड आहे बरोबर, आणि सिलेंड्रिकल पार्टसारखं स्पायनल कॉर्ड हे दिसतं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. त्यानंतर बघा, इट लाईज विदिन द सेरेब्रल कॅनल अँड व्हर्टेब्रल कॉलम. हे सेरेब्रल आणि व्हर्टेब्रल कॉलमच्या शेजारी असतं थोडक्यात. देन तुम्ही बघू शकता इट इज कंटिन्युअस विथ मेडुला ऑब्लांगेटा. हे मेडुला ऑब्लांगेटा बरोबर कंटिन्युअसली. अँड आबो अँड एक्सटेंड द अप्पर बॉर्डर ऑफ द ॲटलास. ॲटलास हे काय आहे तर हे बोन आहे, आलं लक्षात तुमच्या. देन बघू शकता टू द लोअर बॉर्डर ऑफ दी फर्स्ट लंबर व्हर्टेब्रा. म्हणजे लोअर बॉर्डरच्या लंबर व्हर्टेब्राजवळ स्पायनल कॉर्ड असते थोडक्यात. देन काय आपण बघितलं ह्यामध्ये, इट इज 45 सेंटीमीटर इन लेंथ. लेंथला 45 सेंटीमीटर स्पायनल कॉर्ड आहे. आणि थिकनेस हा लिटल फिंगरसारखा असतो तिचा. थिकनेस म्हणजे ती किती जाड आहे तर आपल्या लिटल फिंगर एवढी. आणि लास्ट वन काय आहे तर इट इज सराउंडेड बाय ड्युरा अँड पिया अँड ॲराकॉइड मॅटर. ही स्पायनल कॉर्ड ही सराउंडेड कशाने तर ड्युरा, पिया अँड ॲराकॉइड मॅटरने. आणि फंक्शनमध्ये काय बघणार आपण, मेन फंक्शन काय, इट इनिशिएट्स रिफ्लेक्स ॲक्शन. हे रिफ्लेक्स ॲक्शन करते थोडक्यात. तरी पण आपण फंक्शन बघूया. इट गिव्स कनेक्शन बिटवीन पेरिफेरल ऑर्गन्स अँड ब्रेन. म्हणजे जे आपण डेफिनेशन बघितली तर हे पेरिफेरल ऑर्गन्स आणि ब्रेनला कनेक्शन असतं, हे म्हणजे कनेक्ट असते थोडक्यात. देन बघू शकता इट ॲक्ट्स ॲज मेन सेंटर ऑफ व्हॅरियस रिफ्लेक्स ॲक्शन. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रिफ्लेक्स ॲक्शन करणे हे त्याचं मेन फंक्शन आहे स्पायनल कॉर्डचं. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय, आपण मागाशी बघितलं. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय तर व्हॉमिटिंग, स्नेजिंग, कपिंग अँड सॉइलिंग ह्या गोष्टीपासून लांब ठेवणे किंवा अदर्स हार्मफुल सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये न एंट्री करून देणे हे काम असतं. म्हणजे सेरेब्रम ते वर्क करतं रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये. तसंच इथं पण रिफ्लेक्स ॲक्शन हे फंक्शन करते. नेक्स्ट आपण बघू शकता इट ॲक्ट्स ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन ब्रेन अँड स्पायनल नर्व. म्हणजे हे लिंक निर्माण करतं ब्रेन आणि स्पायनल नर्व्समध्ये. नेक्स्ट बघू शकतो व्हॉट इज रिफ्लेक्स ॲक्शन. तर रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. तरी सर्वांनी गुगल क्लासरूमला कमेंट करा. थँक्यू.